शालेय परिपाठासाठी उपयुक्त बोधकथा. आजच्या कथेचं नाव आहे गरुड आणि घुबड. एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकाच्या पिल्लास खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, गड्या, पण माझी पिल्ले कशी असतात हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल तर ती दुसऱ्या एखाद्या पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्टम करशील अशी मला भीती वाटते. गरुड म्हणाला, खरेच तुझी पिल्ले कशी असतात हे मला मुळीच ठाऊक नाही. घुबड म्हणाले, ऐक तर, माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल. पुढे एके दिवशी एका झाडाच्या ढोलीत गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, किती घाणेरडी, किळसवाणी आणि कुरूप पिल्ले ही. आपली पिल्ले फार सुंदर असतात म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा ही घुबडाची पिल्ले हमखास नव्हेत. यास मारून खाण्यास काही हरकत नाही असे म्हणून त्याने त्या पिल्लांचा फडशा उडविला. आपली पिल्ली नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, गड्या, माझी पिल्ले तूच खाल्लीस असे मला वाटते. गरुड म्हणाला, मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लांचे जे खोटेचे वर्णन केलेस त्यामुळे ती मला ओळखता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखाद्या पक्ष्याची असतील असे समजून मी ती मारून खाल्ली. यात माझा काय अपराध आहे बरे? या गोष्टीचे तात्पर्य, स्वतः संबंधीची खरी हकीकत लपवून ठेवून भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशा नवनवीन बोधकथा आणखीन पाहायच्या असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका.